काळीज हादरवून टाकणारी ही घटना घडली आहे आंबोलीमध्ये। सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आंबोली हे पर्यटकांचं पावसाळ्यातलं आवडतं ठिकाण। दरवर्षी सुमारे 1.5 लाख पर्यटक इथे येतात। निसर्गाचं आल्हाददायक रूप पाहण्यासाठी येणारे अनेक जण असले तरी केवळ दारू पिऊन धिंगाणा घालणारेही काही असतात। दारूच्या नशेत निसर्गाचा आस्वाद घेण्याऐवजी कड्यावर स्टंटबाजी करण्यात ते धन्यता मानतात। या दृश्यांमध्ये दिसणारे प्रताप राठोड आणि इम्रान गार्दी हे दोघंही असेच। रविवारी कावळेसाद पॉइंटवर घडलेल्या या भीषण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय। त्यानंतर तब्बल 4 दिवसांनी या दोघांचे मृतदेह दरीमध्ये पडलेले आढळले। एवढं दुकान खोल दरी असल्यामुळे काय करता येत नाही। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारचा दिवस त्याने क्रेन पण खूप धुकं असल्यामुळे शोध कार्याला अडथळे येत होते आणि आज सकाळपासून ते शोध कार्य चालू आहे आणि एक मृतदेह मिळालेला आहे। एक मृतदेह दोघे मिळाले, पण एक अगोदर होता, पुढे होता जरा, आणि एक 10-20 फुटावर होता। नुसतं दारू पिऊन नव्हे तर दारू पीतच प्रताप आणि इम्रानची ही स्टंटबाजी सुरू होती। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बांधलेलं रेलिंग ओलांडून हे दोघजण पुढे गेले। संपूर्ण नशेत एकमेकांच्या हातात हात घालूनच त्यांनी मृत्यूला कवटाळलं। आणि जो संरक्षक कठडा लावलेला आहे त्याच्या बाहेर कृपा करून पर्यटकांनी जाऊ नये। मद्यधुंद व्यवस्थेत पर्यटक जो हा प्रकार करतात त्याला आळा घातला पाहिजे आणि या ठिकाणचं हे वर्षा पर्यटन आहे हे व्यवस्थित चाललं पाहिजे। या ठिकाणी ह्या खोल दऱ्या या पर्यटकाला माहीत नसतात आणि खालून जो धुकं असतंय त्या धुक्यामुळे खाली काय आहे हे नवीन येणाऱ्या पर्यटकांना काहीच माहीत नसतं। काही दिवसांपूर्वी याच दरीत 500 फूट खोल पडूनही एक युवक वाचला होता। मात्र प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही। गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांचा अति आत्मविश्वास आणि दारूच्या नशेत केलेल्या अशा स्टंटबाजीमुळे आंबोली हे डेस्टिनेशन मृत्यूचं प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध होतंय की काय अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे। काही ठिकाणी निश्चित मर्यादा घालून पर्यटकांना सुद्धा त्या सूचनाप्रमाणे वागायला सांगितलं पाहिजे आणि आपला जीव हा अमूल्य आहे हे समजूनच प्रत्येकाने पर्यटनाची मौज मजा केली पाहिजे। नपेक्षा आपला जीवन जर आपलं संपलं तर आपल्या मागून राहिलेल्या आई वडील इतर कुटुंबाचं काय याचा विचार केला पाहिजे। पावसाळ्यात आंबोलीला नेहमीच गर्दी असते, मात्र इथल्या मद्यपींमुळे कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो। शिवाय आता असे अपघात वाढल्यामुळे आंबोलीमधल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पिकनिक मूडमध्ये असलेले पर्यटक अनेकदा पोलिसांनाही जुमानत नाहीत असा अनुभव आहे। अशा वेळी प्रशासनानं वेळीच अधिक कठोर उपाययोजना करणं आवश्यक झालंय। विकास गावकर, झी मीडिया, आंबोली, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।